आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर निलंबित करण्यात आले। 1.5 वर्षांसाठी आमदार परिचारक यांचं निलंबन करण्यात आलं आहे। चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता आणि या प्रस्तावावर एकमतानं निलंबनाची कारवाई पार पडली आहे। याशिवाय या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे। प्रशांत परिचारक आपल्याला आठवत असेल, एका भाषणात सैनिकांच्या पत्नीबद्दल त्यांनी अपशब्द वापरले होते आणि हे प्रकरण त्यांना चांगलंच भोवलंय आणि यानंतर त्यांच्यावर 1.5 वर्षांच्या निलंबनाची कारवाई झाली आहे। चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला, ज्याला समर्थन दिलं धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते यांनी आणि यानंतर एकमतानं हा ठराव संमत झाला, ज्यानंतर 1.5 वर्षांसाठी आमदार परिचारक यांचं निलंबन करण्यात आलं आहे। सदर उच्च अधिकार समितीचा अहवाल सभागृहाला सादर होऊन त्यावर सभागृहाचा निर्णय होईपर्यंत विधान परिषद सदस्य श्री प्रशांत परिचारक यांचं सदस्यत्व 1.5 वर्षासाठी निलंबित करण्यात यावे। सदर समितीने आपला अहवाल लवकरात लवकर सभागृहात सादर करावा। ठीक, 1 मिनिट बोलायचंय कोणाला? एकाने नाही, सगळ्यांना एकानेच बोला। काय बोलायचंय? ठरावाला मतालाच टाकायला लागेल। सभा बोला ना, काय म्हणले विरोधी पक्षनेते? तुम्ही बोला। संबंध विषयाची चौकशी सुद्धा या समितीने करायची आहे। ती चौकशी सुद्धा योग्य व्हावी आणि जी शिक्षा समिती या ठिकाणी ठरवेल ती संबंध सभागृहाला ती मान्य असेल। सभापती महोदय, फक्त एवढंच विनंती आहे की तो उल्लेख पावसाळी अधिवेशनाच्या आत या समितीचा अहवाल या सदनामध्ये यावा, ही आमची अपेक्षा आहे सभापती महोदय। मी आता सभागृहासमोर ठराव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। ठराव एकमताने संमत झाला। आणि या सगळ्या प्रकरणावर आणि आज दिवसभरात विधान परिषदेत जी घडामोड घडली त्याविषयी राम कदम काय म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया ऐकूया। नाही, पहिल्याही दिवशी सरकारची अत्यंत सैनिकांच्या बाजूनं अशी सकारात्मक मानसिकता होती, पण दुर्दैवानं राष्ट्रवादी पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला राजकारण करायचं होतं। त्यांनी सभागृह चालूच दिलं नाही। सभागृह चालू दिलं असतं तर पहिल्याच दिवशी कारवाई झाली असती। तर कुठेतरी यांना राजकारण करायचं होतं आणि आम्ही हे स्पष्ट केलं की आम्ही सैनिकांच्या बाजूनं आहोत। या समस्त सैनिकांच्या बाजूनं आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, आमचं सरकार आहे। पण त्याला विलंब लागला, अशी विलंब विरोधकांमुळे लागला। विलंबनाची कारवाई अधिवेशन सुरू झाल्यावरच होते आणि पहिल्याच दिवशी आम्ही करणार होतो, पण पहिल्याच दिवशी त्यांनी गोंधळ घातला। दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी काय वादग्रस्त विधान केलं होतं ते पाहूया। पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, त्याची बायको इकडे बाळंतीन होती, त्याला तार येते, तुझ्या बायकोला मुलगा झाला, वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो, तिथं प्रेम वाटतो। लोक म्हणतात काय झालं, ते म्हणतो मला पोरगा झाला। सगळं राजकारण। या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद नंतर सर्वत्र उमटले होते। जनतेमध्ये संताप होता, राजकीय वरनं राजकारणही झालं। राजकीय नेत्यांनी देखील याला जोरदार विरोध केला होता आणि अधिवेशन सुरू झाल्यावर सोमवारी विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरली होती। आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाची
पहिले 2 दिवस कामकाज अजिबात होऊ शकलं नाही आणि ठिय्या आंदोलन विरोधकांकडून करण्यात आलं। विधान परिषदेच्या बाहेर पायऱ्यांवर परिचारक यांच्या निलंबनाची मागणी जोरजोरात होत होती आणि त्यानंतर आज अखेर जेव्हा कामकाज सुरू झालं तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी सरकारतर्फे हा प्रस्ताव मांडला परिचारक यांच्या निलंबनाचा आणि विरोधी पक्षांनी देखील त्याला अनुमोदन दिल्यानंतर एकमतानं हा निलंबनाचा प्रस्ताव मान्य झाला आहे। सरकारने याविषयी आपली भूमिका मांडताना सुरुवातीला हे भाजपचे हे मंत्रीच नव्हेत असा बचाव केला होता, पण त्यानंतर आणि दरम्यान निलंबनाची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया ऐकूया। तुमच्या माझ्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवरती 2-2 वर्ष उभे राहतात, प्रसंगी आपला प्राण गमावतात, जन्माला आल्या पोराचं मुंग तोंडही बघत नाहीत, तो विना बापाचा जगतो, अनेक पत्नी विधवा कुंकू पुसलेल्या आयुष्यभर जगतात, कशासाठी? त्या देशाच्या संरक्षणासाठी, तुमच्या माझ्या संरक्षणासाठी। त्यांच्या पत्नीबद्दल म्हणजे माझ्या भगिनीबद्दल असं आक्षेपार्ह विधान करताना पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून त्याला पहिल्यांदा या सभागृहातनं ढकलून द्यायला पाहिजे होता बाहेर। सभागृहात तुम्ही मागणी करताना जी संबंधित असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की त्याच्यावरती पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, सेडिशनच्या चार्जखाली, राष्ट्रद्रोहाच्या चार्जखाली त्याला अरेस्ट करावा आणि बीजेपीने तो त्यांचा सदस्य आहे म्हणून त्याला माफी देऊ नये। या महाराष्ट्राचा इतिहास सैनिकांच्या अगदी जवळचा आहे। मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला, एक महाराष्ट्राची सैनिकी संस्कृती आहे। कोल्हापूर, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे कित्येक तालुक्यात गावाचे गावं सेनेमध्ये आहेत। त्या भगिनींनी काय करायचं? म्हणजे तिथे तुमची त्यांचं मानसिक खच्चीकरण करतात त्या सैनिकांचं असं बोलून। ह्या माणसाला महाराष्ट्राने धडा शिकवावा। त्यांचा मतदारसंघ कुठला आहे माहिती आहे? विठ्ठलाचा, रुक्मिणीचा। त्या रुक्मिणीच्या पायाशी लीन होणारा हा महाराष्ट्र अशी मुजोरी सहन करणार नाही। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीत आणि तशीच काहीशी प्रतिक्रिया ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा दिली आहे। निलंबनाने फक्त थांबता कामा नये, तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा केली आहे। विधानसभेतही हा मुद्दा जोरदार गाजताना दिसतो आहे। परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी होते आहे आणि परिचारकांना त्वरित अटक करावी अशी विरोधकांची मागणी आहे। थोडक्यात म्हणजे 1.5 महिन्याच्या निलंबनाची कारवाई झाली आहे, पण सखोल चौकशी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, जे भाषणात ते जे बोलून गेले होते त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर जी समिती आता नेमण्यात येणार आहे राज्य सरकारतर्फे, या समितीकडनं यात झालेल्या चौकशीनंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला त्वरित दाखल व्हावा अशी मागणी विरोधक आता करताना दिसत आहेत।